नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्नांची उत्तरे काही प्रश्न म्हणजेच विद्यार्थ्यांना असे काही प्रश्न पडले की फोटोकॉपी आली की नाही अजून, किंवा फोटोकॉपीसाठी ऑप्शन आपण दिलंय तर त्यानंतर किती दिवसात फोटोकॉपी आपल्याला उपलब्ध होते, तसेच ती फोटोकॉपी आल्यानंतर ती कशा प्रकारे येते, म्हणजे कोणत्या फॉर्मॅटमध्ये येते, तर ती PDF फॉर्मॅटमध्ये येते आणि PDF फॉर्मॅटमध्ये आल्यानंतर ती आत्ता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच या व्हिडिओमध्ये आपण युनिव्हर्सिटीचा पेपर कसा चेक होतो इंजिनिअरिंगचा ते देखील बघणार आहोत, किंवा अगोदर जेव्हा चेक केलेला असतो एक्झामिनरने तो पेपर आणि त्यानंतर पुन्हा तो मॉडरेटर चेक करतं, त्याच्यामध्ये मार्क चेंज झाले तर कशा प्रकारे मार्क आपले चेंज होऊन येतात ते देखील आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया. तर हा आत्ता माझ्याकडे एक पेपर आहेत. तर इथं बघा एक्झामिनर म्हणून मार्क दाखवलेले आपल्याला. ओके, एक्झामिनरने आपल्याला इथं मार्क दिलेले आहे. किती मार्क दिले आहे? 17. हे 17 मार्क्स इथं आपल्याला दाखवले. आणि त्यानंतर मॉडरेटरने परत पेपर चेक केला. तिथं बघा मार्क चेंज झाले आपले. किती मार्क झाले? 22. अशा प्रकारे मॉडरेटरसुद्धा परत पेपर चेक करतो आपण रिचेकिंगचा ऑप्शन भरल्यानंतर. म्हणजे अगोदर 17 मार्क्स होते या पेपरला आणि ते नंतर 22 मार्क्स इथं झालेले आहेत. तर आता आपल्याला 22 मार्क्स इथे भेटणार आहेत. याच्यानंतर इथं ही सगळी आपली इन्फॉर्मेशन असते, त्याच्यावर आपण हॉलोग्राफ स्टिकर लावतो. त्याच्यानंतर ते विदाऊट हॉलोग्राफ स्टिकर आपल्याला PDF उपलब्ध होते. तर त्यानंतर आपण पेपर कसा चेक होतो ते बघूया. खाली गेल्यानंतर इथे परत मार्क्स दिलेले आहेत. त्यानंतर एका सिंगल म्हणजे व्हेरिफिकेशन किंवा रिव्हॉल्युशन झालेलं नाही आहे हा पेपर अजून. एक्झामिनरनेच इथं मार्क दिलेले आहेत. तर बघा एक्झामिनरचे मार्क आहे आणि इथं मॉडरेटरचे मार्क आहे. 17 मार्क आहे पहिले, नंतर 22 मार्क आहे. अजून रिव्हॉल्युशन किंवा व्हेरिफिकेशनचे मार्क इथं आलेले नाही, म्हणजे अजून आपण तो पेपर टाकलेला नाही आहे. तर त्यानंतर पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर बघा हा न्यूमरिकल टाईपचा सब्जेक्ट आहे. तर इथे क्वेश्चन नंबर 1 जो काही क्वेश्चन सॉल्व केला आहे त्या क्वेश्चनला इथं 1 मार्क दिलेला आहे. इथं 1 मार्क आपल्याला दिसतोय. त्यानंतर खाली काही दिलेलं नाही आहे. तर 1 मार्क तेवढंच सॉल्व केलं आहे, कारण की हा जो न्यूमरिकल आहे तो पूर्ण सॉल्व केलेला नाही. फर्स्ट स्टेप सॉल्व करून आन्सर सोडून दिलेलं आहे, त्यामुळे इथे 1 मार्क दिला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया पूर्ण सॉल्व केला आहे की नाही. क्वेश्चन नंबर 2B. आता इथे एक मिस्टेक झाली आहे त्या विद्यार्थ्याकडून, जो कोणी असेल तो. तर बघा इथं क्वेश्चन नंबर इथं टाकून ठेवला आहे. तर आपल्याला क्वेश्चन नंबर इथं न टाकता इथं टाकायला पाहिजे होता. बघा इथं आपल्याला स्पेस दिलेली असते युनिव्हर्सिटीने, तर इथं आपण क्वेश्चन नंबर टाकला पाहिजे शक्यतो. क्वेश्चन नंबर इथं असा टाकला असता 2 आणि इथे असा टाकला असता B. 2 आणि इथं ऑप्शन असतो B असा टाकायचा असतो, परंतु तो इथं टाकण्यात आलेला आहे. त्यानंतर मार्किंग तर आपल्याला दिसतेच. इथे 1 मार्क दिला आहे, 2 मार्क म्हणजे 2 मार्क. बघा आता या न्यूमरिकलवरून आपल्याला काय लक्षात येत आहे, तर इथं आपल्याला 1 मार्क दिला आहे, 1 मार्क दिला आहे, म्हणजे ह्या स्टेपचा ॲन्सर, हे जे काय ॲन्सर काढलं इथं, हे ॲन्सर बरोबर आहे म्हणून याला 1 मार्क दिला आहे. Q1चा ॲन्सर इथं बरोबर आहे, Q2चा ॲन्सर इथं बरोबर आहे म्हणून याला 1 मार्क, 2 मार्क असे दिले. परंतु फायनल ॲन्सर इथं बघा, फायनल ॲन्सर इथं चुकलेलं आहे, म्हणजे इथं मॉडरेटरनी किंवा चेकरनी इथं चूक दिले म्हणून इथं 0-0 मार्क दिले. अशा प्रकारे म्हणजेच स्टेपला देखील मार्क आपल्याला इथं भेटतात. या चेकिंगवरून आपल्या काय लक्षात येतं, जे न्यूमरिकल असेल, तुम्ही काही तुमचे स्टेप्स फॉर्म्युला टाकून ॲन्सर काढलं आहे तर त्या स्टेपला देखील आपल्याला मार्क भेटतात. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. याच्यावरून आपल्याला काय शिकायला भेटतं आहे, तर हे न्यूमरिकल पूर्ण सॉल्व केलेलं वाटतं आहे मला. किती मार्कला आहे आता ते काही आपल्याकडे उपलब्ध नाही आहे क्वेश्चन, पण शक्यतो 3 मार्क इथं भेटलेले आहेत. जे काही स्टेप सॉल्व केल्या, फर्स्ट स्टेपला आपल्याला इथं फॉर्म्युला टाकला आहे. हा एक फॉर्म्युला आहे T/J, टॉर्शनलचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर इथं ॲन्सर काढलं आहे आणि हे आपलं फायनल ॲन्सर D काढलं आहे. पूर्ण क्वेश्चन सॉल्व नाही केलं. डायमीटर आता क्वेश्चन काय होता, परत इथं क्वेश्चन इथंच लिहिलेलं आहे. तर 3 मार्क इथं 1, 2, 3 मार्क भेटले आणि इथं टोटल केलेली आहे मार्कची. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघूया. आता बघा इथं हा सर्वात मोठा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की फक्त गिवन डेटा जर आपण लिहिला तर आपल्याला मार्क भेटतात का, फक्त गिवन डेटा लिहिला तर मार्क भेटतात का. आता इथं आपल्याला दिसतंय का, इथं फक्त गिवन डेटा लिहून ठेवलेला आहे क्वेश्चनचा. जो काही क्वेश्चन असेल त्याचा गिवन डेटा लिहिला आणि पुढे काहीच सॉल्व केलेलं नाही, आणि मार्क किती दिलं इथं 0 मार्क. मग याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की गिवन डेटा फक्त लिहिला तर त्याला मार्क्स भेटत नाही, 0 मार्क्स भेटतात गिवन डेटा लिहिलेला असेल फक्त तर. आपल्याला काहीतरी स्टेप्स पुढे सॉल्व करावे लागतात, म्हणजेच एखादा फॉर्म्युला टाकून ॲन्सर काढला तरच त्याला मार्क भेटतं, फक्त गिवन डेटाला मार्क भेटत नाही. आता इथे हा क्वेश्चन आहे बघा, 3 स्टेपला 3 मार्क दिलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. बघा हा क्वेश्चन पूर्ण सॉल्व केले वाटतं, 7 पैकी 7 मार्क इथं दिलेले असेल. क्वेश्चन नंबर इथं फर्स्ट स्टेपला मार्क आहे, फॉर्म्युला टाकला, असं व्यवस्थित क्वेश्चन पूर्ण सॉल्व केला पाहिजे. बघा पॉवरचा फॉर्म्युला लिहिला आहे, त्याच्यानंतर त्याचे व्यवस्थित इथं
टी काढलाय पॉवरच्या फॉर्म्युल्यावरून, इथं टॉर्क काढलेला आहे आपण, म्हणून टॉर्कला मार्क भेटले. इथं 1 मार्क, फॉर्म्युला लिहिला लगेच इथं 1 मार्क. पुढे इथं फॉर्म्युला आणि आन्सर 2 मार्क, इथं फॉर्म्युला आन्सरचे 2 मार्क, इथं 1 मार्क, इथं 1 मार्क. अशा प्रकारे पूर्ण मार्क 7 पैकी 7 मार्क इथं दिलेले आहे. इथं टोटल केली बघा. अशा प्रकारे आपण व्यवस्थित सॉल्व केलं पाहिजे, तरच आउट ऑफ मार्क भेटतात. म्हणजे जेवढे मार्क आहे क्वेश्चनला तेवढे मार्क्स दिले जातात. आता इथे बघा, इथं गिवन डेटा लिहिलाय, या न्यूमरिकलमध्ये गिवन डेटा लिहिलाय आणि एक फॉर्म्युला टाकून एक आन्सर काढलं इथं खाली. त्याच्यामुळे याला इथं 1 मार्क भेटलाय. फक्त गिवन डेटा लिहिला असता तर 0 मार्क भेटले असते, परंतु इथं एक स्टेप पण सॉल्व केलेली, त्याच्यामुळे इथं 1 मार्क दिलेला आहे. अशा प्रकारे पेपरला मार्किंग दिली जाते. इथं खालच्या क्वेश्चनला 4 पैकी 4 मार्क दिलेले असतील, स्टेप्स वाईज व्यवस्थित मार्क दिले जातात. त्यानंतर इथे पण मार्क दिले, जर तुमची स्टेप बरोबर असेल तर मार्क, आणि इथं स्टेप चुकली तर लगेच 0 मार्क किंवा कॅन्सल केले म्हणजे मार्क दिलेले नाही, स्टेप वाईज मार्क भेटतात. त्यानंतर बघा, मी इथं पेजेस कोरे सोडले. पेपर जो असतो तो आपला पूर्ण चेक होतो शेवटपर्यंत. एक्झामिनरला अशा लाल रेषा माराव्या लागतात पेपर चेक होताना. म्हणजे काही विद्यार्थ्यांना शंका असते, आम्ही मध्येच पेपर सोडून दिलाय किंवा एखादं पान सुटलं होतं आमच्याकडून, तर ते चेक झालं असेल की नाही किंवा राहून गेलं असेल तर मग आम्ही रिव्हॉल्युशन किंवा रिचेकिंग भरावं का. तर असा शेवटपर्यंत पेपर पूर्ण 24 मार्कचा पेपर असतो आपला, 24 पानांचा पेपर असतो, तर 24 पेजेसपर्यंत पूर्ण चेक केला जातो. आतमध्ये काही पेजेस सुटले असतील तर ते सुद्धा चेक केले जातात. या पेपरमध्ये पण हे बघा, इथं पेपर लगेच असे लाल लाईन मारावी लागते, क्रॉस लाईन करावी लागते रेड पेनने चेकरला. इथे मध्ये हे बघा, हे पेज सुटलंय तर हे पण चेक झालं. इथं PTO लिहितात, काही मुलं नाही लिहिलं तरी चालतं, पण लगेच पुढचं पेज म्हणजे 9 नंतर हे पेज नंबर 9 आहे, त्यानंतर 10. अशा प्रकारे पेपर चेक होतो. आता हा पेपर रिव्हॉल्युशनला टाकला तर तिथे परत आपण वरती बघितलं होतं, रिव्हॉल्युशनला जर आपण हा पेपर टाकला तर इथं व्हेरिफिकेशनचे मार्क किंवा रिव्हॉल्युशनचे ज्याला टाकू त्याच्यानंतर मार्क चेंज होत असतील तर चेंज होऊन येतील किंवा नाही झाले तर नाही होणार. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे पेपर चेक होतो. यात विद्यार्थ्यांच्या शंका दूर झाल्याच्या, म्हणजे पेपर कशा प्रकारे मार्किंग म्हणजे स्टेपला मार्क भेटतात की नाही हा एक मोठा प्रश्न आहे, तो क्लिअर झाला आहे. त्यानंतर गिवन डेटाला मार्क भेटतात की नाही, फक्त गिवन डेटा लिहून आपण सोडलं तर 1 मार्क विद्यार्थी घरी आल्यानंतर आपण काउंट करतो, जेणेकरून आपण पास होऊ की नाही ही गॅरंटी आपल्याला होते. परंतु याच्यावरून आपल्या लक्षात येते की इथं फक्त गिवन डेटाला मार्क मिळत नाही, एखादी फॉर्म्युला लिहून किंवा एखादं आन्सर खाली लिहिलं तरच त्याला मार्क भेटतात. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.